ज्या दिवशी 9 तारखेची घटना घडली त्या दिवशी गणेश मुंडे नावाचा पीआय मस्साजोगला काय करीत होता? त्याची ड्युटी होती, तो तिथं का आला? ह्याचं मोबाईलवरून त्याचे सीडीआर काढा, त्याचं लोकेशन काढा, कळल का नाही का आला? दराडे नावाचे जे पीआय आहेत ते दराडे नावाचे पीआय सुद्धा प्रत्येक माहिती एसपीला देत होते. बारगळे साहेबाला घ्या, एसपीना त्यांचा फोन यांचा की त्यांचा फोन तिकडे. ही दराडे नावाचे पीआय असं करतात. एवढंच नाही तर तुमचे दहिपळे नावाचे जे पीआय गेला आहेत ह्याच्यात सगळं पूर्ण ह्याच्यातच आहे ते म्हणजे काय त्याचं म्हणते डॉन. पोलीस स्टेशन मध्ये असा जो एक पिक्चर मध्ये बघितलेलं बघा, पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी कपडे काढतोय, मस्त माल लावतोय, तसा आमचा दहिपळे जिम्मेदारीने सांगतो. संविधानिक पदावर, जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर मी जिम्मेदारीने सांगतो, या दहिपळे नावचा अधिकारी पोलीस स्टेशनला वर्दी काढून फक्त पॅन्ट आणि बनेरवर बसलेला आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, हे तू कुणाचं काम करणार आहे? माझ्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा तू ताईचं करणार आहे का त्या बजेचं करणार आहे? पोलीस अधिकारीची भाषा आहे. ह्याच्या सर्वांच्या गोष्टी सुद्धा त्यांनी बसलाय का नाही त्यावेळेच आता फुटेज इतक्या दिवसाचा मिळेल का नाही माहित नाही, पण तसं जर बघितलं तर कळल. मग हे जी आणि भांगर आता जी इथं गेवराईला जे प्रकार करतायत ते, मग हे सगळे अधिकारी यांच्या सर्वांच्या सीडीआर काढा. तुम्ही फक्त पाटलाला निलंबन केलं, आमचं लक्ष दुसरीकडे नेलं, दिला पाटील सोडून. मग याचा अर्थ सुद्धा असा आहे की तुम्हाला पाटील सोडून द्यायचाच होता का? मग ही सुद्धा संशय आमचा येतो. एवढंच नाही तर ही घटना घडली 3:30 वाजता. 3:30 वाजल्यापासून 4 वाजता धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला गेले. माझ्या भावाला किडनॅपिंग केलेलं आहे आणि ह्याचं किडनॅपिंग झालं, याला केलं कुणीतरी म्हणतात. ह्याच्या वेळेस जवळजवळ 30-32 फोन त्या विष्णू चाटे नावाच्या आरोपीचे आले आणि त्यांनी जवळपास ती फोन इकून एकाला दोघात झाले संभाषण. तुझा भाऊ 2 मिनिटात येईल, पोलीस यंत्रणा सांगते तुझा भाऊ 2 मिनिटात येणार आहे, 4 मिनिटात येणार आहे. 6 वाजले तरी येत नाही. 6:30 वाजता त्यांना कळाले की दैठण्याला बॉडी सापडली. पोलिसलाच कशी कळाली दैठण्याला बॉडी म्हणून? हा सुद्धा माझा संशय. म्हणजे पोलीस यंत्रणेतला ह्याच्यातला कोण सामील आहे त्याच्यात? पोलीस यंत्रणा कुठल्या कशानं मार्गावर त्याच्या होती? मग पोलीस यंत्रणेलाच कळालं. बरं, पोलीस यंत्रणा कळालं ते कळालं, पोलिसनी मग त्याच्यानंतर बॉडी तिथं टाकून गाडी पुढे गेली म्हणतात. मग त्या गाडीचा पाठलाग करायला इथले पीआय गेले असं म्हणतात. ठीक आहे गेले, पण ती जी बॉडी घेऊन येताना ही पोलीस स्टेशनला जी लोक बसले होते मस्साजोग 4 इकडे तिकडे हुडकून सगळे 150 लोक होते, तर त्या लोकांना सांगितलं गेलं की आता इथं भेटला यांना. म्हणजे त्यावेळेस बॉडी बोलले नाही, पण बॉडी ज्यावेळेस गाडीत टाकली पोलीसच्या जिम्मेदारीने सांगतोय, बॉडी ज्यावेळेस गाडीत टाकली ती गाडी गेल्याच्या नंतर त्याचा मार्ग आहे दैठणा पाटीवरून परत पुन्हा तुम्हाला कापरेवाडीच्या नंतर केवडच्या नंतर चिंचोली माळीहून केज, पण चिंचोली माळीच्या फाट्यावर आले. फाट्यावरून गाडी राईटला का वळवली? बॉडी गाडीत असताना गाडी राईटला का वळवली याचं उत्तर त्या गाडीत असणारे जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी त्याने दिलं पाहिजे. आणि जेव्हा कळालं की आपल्या पाठीमागे गाडी आहे दुसरी, की त्याच्यानंतर त्या गाडीला यू टर्न घेतला आणि केजच्या हॉस्पिटलला बॉडी आणली. मग याच्यात पोलीसवर संशय घ्यायसारखा स्कोप आहे का नाही तुम्ही सांगा? मग पोलिसनी कळमकड का नेली? ती कळमला पीएम करायचं होता, कळमच्या रस्त्याने का वळवली हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर यू टर्न घेऊन केजच्या पोलीस दवाखान्यात ती बॉडी आली गेली. या सर्व घटना पोलिसावर जे असणाऱ्या यंत्रणेवर संशय घ्यायसारख्या आहेत. आणि याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगतो, ही पोलीस यंत्रणा जी होती ती जो कुणी महाजन नावाच्या एक अधिकाऱ्यांनी 2 आरोपी पहिल्यांदा पकडले गेले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीचे मोबाईल त्या गाडीत ठेवून पळून गेले. मला स्वतःला बोलले, जर पोलीस यंत्रणा असं सांगते की पोलिसांनी एका गाडीमध्ये मोबाईल ठेवले ते दुसऱ्या दिशेला गेले म्हणून आम्हाला त्यांचं लोकेशन काढणं अवघड गेलं, तर मग पोलिसाला मोबाईल सापडले का नाही पोलिसला मोबाईल? मग पोलिसनी ते मोबाईल मधलं रेकॉर्ड काढून काय काय त्यांनी केले, कुणाकुणाला फोन केले, त्यांनी कुणाला केले, इंटरकनेक्शन का जुळवलं नाही, हा सर्वात महत्वाचा विषय. मी पहिल्या बाईटला 9 तारखेला संध्याकाळी 7:10 मी आपल्या चॅनलला सर्वांना बोललो. त्या दिवशी सांगितलं होतं की हा आरोपी जो आहे याचं कनेक्शन कुठं धाराशिव मार्गे पुण्याला लागते का बघा, कारण मला बोलण्यामागे काहीतरी लॉजिक होतं, पण त्याच्यावर कोणी सिरियस घेतलं नाही. आज याच्यावर जेव्हा म्हणतात की धाराशिवच्या मार्गेच तो पुण्याला सगळे आरोपी पुणे सापडतात, मग याचं काय लॉजिक आहे? खंडणीतला आरोपी पुण्याला सरेंडर होतो, तो म्हणतो मी इकडे गेलो तिकडे गेलो, मी त्याची कहाणी पण सांगितली, तो कसा कुठं गेला. मग तो ज्या दिवशी बाईट दिले 12:30 वाजता काहीतरी मीडियाला 31 तारखेला, तर त्या दिवशी बाईट दिल्याच्या नंतर तो बाईट देताना होता कुठं?
कुणाच्या इथं होता. त्याला या आरोपीला खंडणीतला आरोपी ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला 11 तारखेला गुन्हा नोंद झाला. 11 तारखेच्या नंतर मी परत एकदा मीडियाला बोललो होतो, आज मी परत सांगतो रिपीट, की 12 तारखेला पोलिसांची त्याची या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली. मग पोलिसाला मध्ये बसून तो तिथून निघून गेलाय. 12 तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मग यांच्या बंगल्यावर पोलीस आणि हा जो खंडणीखोर आरोपी यांची भेट झाली 12 तारखेला. तर मग 12 तारखेला 12-13 समजा एका दिवस मागा पुढे तर त्या दिवशी झाली भेट. तर मग तो पोलीस मध्ये बाहेर मग निघून जातोय सेल्फ मारून. तर मग पोलिसांनी याला सोडलं कसं. म्हणजे माझं म्हणणं आहे की 29/11 पासून लय मागे गेला नाही 28/5 पण 29/11 पासून त्याने पोलीसच्या कुठल्या कुठल्या माणसाला केजला खंडन केली. 29/11 आता जो खंडणीचा आरोपी जो जेलमध्ये आहे, जो पोलीस रिमांडरमध्ये आहे, तो 29ला केज मध्ये होता. केज मध्ये त्यांनी रजिस्ट्री ऑफिसमध्ये एक रजिस्ट्री करून घेतली एका प्लॉटची. त्याला कायच कमी पडलं कुठपर केजला प्लॉटची रजिस्ट्री. त्याच्याबरोबर कोण कोण होतं 29/11 पासूनचे तरी सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला सगळं कळल. ही सर्वात महत्वाची गोष्ट. 29/11 आणि 29/11 जर खंडणी मागितली होती, शिव्या दिल्या होत्या, काय त्याचे काय काय झालं इजी दिलं, तर मग 11-12 पर्यंत ही खंडणीचा गुन्हा जर दाखल झाला असता तर आमचा कदाचित संतोष अण्णा देशमुख यांचा खून झाला नसता, मर्डर झाला नसता. परत एसआयटी नेमली. एसआयटीचा योग बघा. एसआयटी कधी नेमली जाते? ज्या दिवशी अधिकारी सरेंडर आपला आरोपी सरेंडर होतो त्या दिवशी एसआयटी नेमली जाते. म्हणजे एसआयटीत कोण घ्यायचं याची एसआयटी अगोदरच पाठवलेली, एसआयटीची घोषणा अगोदरच केलेली. एसआयटी ही राज्यपालाकडे जी पाठवले नावं ती एकदा कन्फर्म झाले. आरोपीला वाटलं आता मला कुणी काही करू शकत नाही म्हणून एसआयटी एकदा त्याला फायनल झाली. 31 तारखेला ह्यांना कळालं एसआयटी फायनल झाली, राज्यपालाची सही झाली, 31ला डिक्लेअर, 30ला 1ला डिक्लेअर झाली. म्हणजे ज्यावेळेस का राज्यपालावर ते अगोदरच पाठवले असणार. राज्यपालाकडे गेली त्या सेम दिवशी नाही सही झाली. म्हणजे अरे एसआयटीतले नाव फायनल करून घेतले आणि त्याच्यानंतर आरोपी सरेंडर झाला. सीआयडी मध्ये जे नेमलेत अधिकारी, सीआयडीला आता सीआयडीचे जे काही प्रमुख आहेत, या सीआयडीच्या प्रमुखाला सुद्धा माझी विनंती आहे की बाबा तुम्ही सर्वजण एवढं बीड जिल्ह्यातला एवढा मोठा गंभीर असणाऱ्या प्रश्नाचं काम करताय, याच्यावर तुम्ही काम करताय, तर या सर्व गोष्टीतून आपण किती गांभीर्याने घेतलंय हे सुद्धा बघितलं पाहिजे. प्रशांत बुर्डे असं नाव आहे त्यांचं, एसआयडीचे प्रमुख, ह्याचे सीआयडीचे प्रमुख. मग त्यांनी सीआयडी म्हणून सीआयडी आपण मालिकेत सीआयडीची मालिका असू द्या बघतो कधी त्याच्यातली सीआयडी आपली प्रत्यक्ष सीआयडी मध्ये काय आहे